तू ही रे माझा मित्रचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे असं दाखवलेलं आहे की अर्णव खूप जास्त चिडलेला असतो आणि आता तो ईश्वरी सोबत आलेला असतो बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मीटिंग मध्ये आणि म्हटलेला असतो की माझ्या परवानगीशिवाय कोणी ठेवलंय ह्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग असं म्हणून रडतो तो सगळ्यांना. तर आता तेवढ्यातच मी ठेवली असं म्हणून एकटी बाई एंटर करते. मिसेस देशमुख, तुझ्या बहिणीच्या नवऱ्याने तिचे शेअर्स मला विकले असं म्हणते ती. ह्या कंपनीची 60% भागीदारी माझ्या नावावर आहे असं म्हणून ती पेपर्स देते इथे अर्णवला. आता ह्या कंपनीचे सगळे निर्णय माझ्या मर्जीने होणार असं म्हणते ती. तर आता इथे अर्णवला खूप जास्त राग आलेला असतो. तर तो पेपर्स घेतो आणि फेकून टाकतो खाली. तर 9 जून ला रात्री 8 वाजता हे दाखवलं जाईल बघा प्रेक्षक हो. खरंच हा अनपेक्षित वळण आहे. तर या वळणाप्रमाणे आता आपल्याला असं बघायला मिळेल की अर्णव आता जो 100% ओनर होता सात्विक फॅशनचा, आता तो फक्त 40%च मालक राहिला आहे आणि 60%ची मालकीण राहिले मिसेस देशमुख. तर आता राकेशने जे शेअर्स असतात अंजलीचे तिचा सह्या घेऊन विकलेले असतात. तर बघा प्रेक्षक हो, बावळट अंजली, बिंडोक अंजली, तिच्यामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की सात्विक फॅशन एवढी मोठी कंपनी जी अर्णवनी स्वतः चालू केली होती, त्या कंपनीचे शेअर्स आता दुसऱ्या बाईकडे जास्त आहे. त्यामुळे आता ती आहे मेन ओनर आणि आता इथे अर्णव आहे फक्त एक छोटासा भागीदार. तर बघा प्रेक्षक हो, अंजलीमुळे किती मोठं नुकसान झालेलं आहे. जाता जाता राकेशने एवढा मोठा गेम करून गेला अर्णवचा. म्हणजे आता नवीन बाई येणार आणि ती ओनर होणार. अर्णव आता ओनर राहिलेला नाही आहे सात्विक फॅशनचा. बघा प्रेक्षक हो, खरंच खूप अनिश्चित आणि अनपेक्षित वळण दिलेलं आहे ह्या सिरियलला प्रेक्षक हो. तर तुम्हाला कसं वाटतंय हे? कारण आता इथे नवीन कलाकाराची एंट्री झालेली आहे मिसेस देशमुख म्हणून आणि आता ती ओनर आहे सात्विक फॅशनची. कारण आता इथे अंजलीचे सगळे शेअर्स तिच्या नावावर असतात. त्यामुळे 60%ची आता ती असते मालकीन. तर बघा प्रेक्षक, अर्णवने जर स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या जीवावर एवढी मोठी कंपनी उभी केली होती, तर त्या अंजलीच्या नावावर 60% शेअर्स ठेवायची गरजच नव्हती, जेव्हा त्याला माहित होतं की राकेशच्या हातामध्ये सगळं आहे म्हणून. खरंच प्रेक्षक, ह्याच्यामध्ये माती तर अंजलीने खालीच खाल्ली, पण तिच्याबरोबर ह्या अर्णवने तर जास्तीच माती खाल्ली आहे. म्हणजे स्वतःचा बहिणीचा नवरा आहे म्हणून त्या क्रिमिनलला एवढे दिवस आपल्या घरामध्ये ठेवून होता. तो काही झालं तरी क्रिमिनल इज क्रिमिनल. तो तुमच्या बहिणीचा नवरा असू दे किंवा कुणी काय असू दे. आणि बघा प्रेक्षक हो, जेव्हा त्याचा ऍक्सिडेंट झालेला असतो आणि ईश्वरी रोज सांगत असते की तो माणूस म्हणजेच राकेश हा सगळ्यांना गंडवतोय आणि आता तो खोटं बोलतोय, त्याची मेमरी वगैरे लॉस वगैरे काही झाली नाहीये म्हणून. तरीही अर्णवने विश्वास ठेवला नव्हता ईश्वरीवरती आणि तिला सारखं प्रश्न करायचा की नाही नाही तू जास्त विचार करतेस, नाही नाही तुझी सवय झाली ओव्हर थिंकिंगची. पण बघा प्रेक्षक हो, शेवटी ईश्वरीने प्रूव्ह करून दाखवलं. मात्र एवढा वेळ झाला होता 3 महिन्यामध्ये काय काय खूप काय काय केलेलं असतं राकेशने. आता राकेश जेलमध्ये असला तरी त्याने अंजलीचे शेअर्स विकलेले आहेत. पण बघा प्रेक्षक हो, असं शक्यच नाही ना. म्हणजे कसं काय तुम्ही कुणाचीही सही घेऊन येऊ शकता आणि माझ्या नावावर असं म्हणू शकता, कारण अंजलीशी ती भेटली सुद्धा नाहीये आणि मग कसं काय शेअर्स? तर बघा प्रेक्षक हो, असं बघायला गेलं तर हे फ्रॉडचीच केस आहे. म्हणजे कोणी असं उठून नाही येऊ शकत आणि म्हणू शकत की 60%ची भागीदारी माझी आहे म्हणून. काहीतरी प्रूफ पाहिजे आणि खूप मोठं काय काय प्रूफ करावं लागतात. करोडोंचा बिझनेस आहे आणि असं कसं काय? म्हणजे कोणी फेक साईन पण करून घेऊन येऊ शकतं ना. खरंच हे का पटलेलं नाही आहे प्रेक्षक हो. तुम्हाला पटलंय का? नक्की कमेंट करून सांगा प्रेक्षक हो, कारण मला तरी काय हे पटलेले नाही. अचानक कोणती तरी बाई येते आणि करोडोंचा बिझनेस माझ्या नावावर झालाय असं म्हणते आणि शेअर्स विकून गेले राकेश असं म्हणते. खरं तर राकेशने जर तिला विकलाही असेल तर कोर्टामध्ये हे पण सिद्ध करावे लागतात ना की हे साईन दबावाखाली केलेले आहेत का, की कशाचं तरी आमिष दाखवून केलेले आहेत का, असं काही काही खूप गोष्टी प्रूव्ह कराव्या लागतात बघा प्रेक्षक हो, एवढ्या मोठ्या गोष्टींचा जेव्हा डिलिंग होतं तेव्हा. त्यामुळे हे जरा पटण्यासारखं नाही आहे. पण ठीक आहे, आता काहीतरी दाखवायला पाहिजे स्टोरी म्हणून ही स्टोरी. पण बघा प्रेक्षक हो, इंटरेस्ट मात्र नक्कीच आता कमी झालाय ना हे प्रोमो बघितल्यानंतर. तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मला तरी तेवढा काही जास्ती आवडलेला नाही आहे बघा प्रेक्षक हो हा प्रोमो. कारण आता इथे अति वाटतंय म्हणजे आणि हे पपलू वाटतंय. म्हणजे कुणीही पेपर घेऊन येईल आणि म्हणेल की माझ्या नावावर आहे 60%ची कंपनी, आता मी चालवणार आणि माझ्याप्रमाणे ही कंपनी चालणार. असं शक्यच नाही आहे ना. म्हणजे कुणी कसं काय घेऊ शकतं विकत आणि असं येऊ शकतं. मधल्यामध्ये काय प्रूफ नाही, काय नाही. काहीतरी पाहिजे ना प्रेक्षक हो. म्हणजे लोकांना इतकं बुद्धू समजलंय लोकांनी की काय. तुम्हाला पण तेच वाटतंय ना जे मला वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, तुम्हाला तू ही रे माझा मित्र आता कसं वाटतंय? तुम्ही राकेशला मिस करताय का? तिच्या प्रेझेन्सला मिस करताय का? खरंच कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं या सिरियलबद्दल आणि पुढे काय स्टोरी असायला हवी ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षक हो, आमच्या चॅनलबद्दल तुम्हाला काही फीडबॅक द्यायचे असतील किंवा काही गोष्टींबद्दल सांगायचं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. ह्या प्रोमोच्या
व्हिडिओ खाली म्हणजे आम्ही नवनवीन बदल पण तसेच घडवून आणू. तर प्रेक्षक हो, स्टार प्रवाहावरती 9 नवीन सिरियल येणार आहेत. तर आता पाठराखीण सिरियल नवीन आलेला आहे आणि आता 15 जूनला सुना येती घरा हे नवीन सिरियल येणार आहे आणि ज्योतिबा फुलेंचं जे सिरियल आहे, सावित्रीबाई फुलेंचं जे सिरियल आहे ते बंद होणार आहे. तर प्रेक्षक हो, तुम्हाला कशी वाटते नवीन मालिका? पाठराखीण कमेंट करून नक्की सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद आणि आनंदी ह्यांचा TRP खूप बंपर आलेला आहे बघा प्रेक्षक हो या आठवड्यासाठी. तर तुम्हाला ते दोन्ही सिरियल आवडतायत का? कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, कसं वाटतंय तुम्हाला स्टार प्रवाहाचे हे सगळे नवीन सिरियल्स आणि त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे तेही नक्की सांगा. आणि नवीन सिरियल खूप सारे येणार आहे. त्याच्यामध्ये आहे मराठी मीडियम, मी कात टाकली, नाईक बाई, विसरू नको तू मला. तर तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षक हो, यांचा टायमिंग काय असेल? मला तर असं वाटतंय की ह्यांचा टायमिंग बहुतेक दुपारच्या वेळेला असेल. नाईक बाई तर नक्कीच दुपारी असतील आणि आता सुना येती घरा आहे सिरियल तर 7:30 वाजता लागणार आहे. पाठराखीणला तर 9चा टायमिंग मिळालेला आहे. तर आता मला वाटतंय तुझ्या सोबतीने आणि वचन दिले तू मला ह्या 2 सिरियलमध्ये कुठला तरी टायमिंग मिळेल. कारण आता इथे हे दोन्ही सिरियल बंद होणार आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता मला असंही वाटतंय की लग्नानंतर होईलच प्रेम पण बंद होऊ शकतं. घरोघरी मातीच्या चुली बंद होऊ शकतं. येड लागलं प्रेमाचं ही सिरियल सुद्धा बंद होऊ शकतं. तर बघावं लागेल आता कोणतं सिरियल लवकर बंद होते ते. तर आता प्रेक्षक 11 वाजताची सिरियल तसंही कुणी बघत नाही. तर मला तर कळतच नाही 11 वाजता का ठेवतायत हे लोक सिरियल म्हणून. एवढे सगळे सिरियल अनाउन्स झालेत बघा प्रेक्षक हो. तर आता जुने कोणते सिरियल बंद होणार याचं टेन्शन वेगळं आलेलं आहे. कारण आता इथे माझ्या आवडता मालिकांमध्ये आहे लग्नानंतर होईलच प्रेम, तू ही रे माझा मितवा, ठरलं तर मग हे माझी खूप आवडती मालिका आहे. तर बघा प्रेक्षक हो, तुझ्या सोबतीने पण खूप छान आहे मालिका, पण लोकांनी त्याला एवढा प्रतिसाद नाही दिला बघा प्रेक्षक हो. का दिला नाही काय माहित प्रेक्षक हो. तर तुम्हाला काय वाटतं लोकांनी का प्रतिसाद दिला नसेल तुझ्या सोबतीने सिरियलला? कारण दोन्हीही कलाकार खूप छान आहेत, स्टोरी खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे, फ्रेश आहे, सगळं खूप एवढं छान आहे. तरीही तुझ्या सोबतीनेला एवढा काय कसं काय प्रेम लोकांचं मिळत नाही? खरंच कळणं अशक्य आहे. कारण ते सिरियल खरंच खूप छान आहे प्रेक्षक हो. तर तुम्हाला स्टार प्रवाहावरचं दुसरं कोणतं सिरियल आवडतं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची आवडती मालिका कोणती आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे आवडते कलाकार कोण कोण आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडती जोडी कोणती आहे ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे ठरलं तर मग मधली सायली अर्जुन आहे की तू ही रे माझे मितवा मधलं अर्णव आणि ईश्वरी आहेत की लग्नानंतर होईलच प्रेम मधले काव्यार्थ म्हणजे काव्या पार्थ आहेत की जीवानंदिनी म्हणजे जीवानंदिनी आहे की अजून कोणी आहे की अजून कोणत्या सिरियलमध्ये म्हणजेच ऊर्जा आणि शौर्य तुमची फेवरेट जोडी आहे की तुझ्या सोबतीनेची नुपूर आणि मल्हारची जोडी तुमची फेवरेट आहे? कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, मला असं वाटतंय की तुझ्या सोबतीने सिरियलमध्ये खूप जास्त पोटेन्शियल होतं, मात्र लोकांनी तेवढा इंटरेस्ट नाही दाखवला सिरियलमध्ये. सगळी कास्ट चांगली होती. खरं तर त्यांचा सेट पण किती छान आहे प्रेक्षक हो. त्यांचं घर बघितलं ना, सुमती निवास किती छान दाखवतायत. तर प्रेक्षक हो, खरंच मला कळत नाहीये तुझ्या सोबतीने सोबत असं का झालं म्हणून. बाई तुझा आशीर्वाद हे सिरियल नवीन आलंय. मला त्याचा ॲक्टर आवडत नाही. मेल लीड जो आहे तो मला अजिबात आवडत नाही प्रेक्षक हो. तर कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती आवडती मालिका आहे, म्हणजे त्याचे पण अपडेट्स आपण नक्की देऊ. तर प्रेक्षक हो, आजचा हा प्रोमो इतकाच होता. तर प्रेक्षक हो, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.